नमस्कार मित्रांनो, सने इन्फोटेकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या भरतीबद्दल बोलणार आहोत. भारतीय टपाल विभागाची ग्रामीण डाक सेवक म्हणजे GDS भरती 2026. चला याची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हो, सुरुवात करण्याआधीच सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो. ही एक अशी सरकारी नोकरी आहे ज्यासाठी कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये. हो, अगदी बरोबर ऐकलंय, कोणतीही परीक्षा नाही. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी JDS म्हणजे नक्की काय, त्यांचं काम काय असतं, पगार किती मिळतो, अर्ज करण्यासाठी पात्रता काय लागते, आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षा नसेल तर मग निवड होते कशी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. ग्रामीण डाक सेवक म्हणजे GDS हे पद नक्की आहे तरी काय? तर बघा, ग्रामीण डाक सेवक किंवा GDS ही केंद्र सरकारची एक पार्ट टाइम नागरी सेवा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ही रेग्युलर पूर्णवेळ सरकारी नोकरी नाहीये. यांचं मुख्य काम काय? तर देशाच्या ग्रामीण भागात अगदी कानाकोपऱ्यात टपाल सेवा व्यवस्थित पोहोचवणं. या GDS भरतीमध्ये मुख्यत्वे 3 प्रकारची पदं असतात. एक म्हणजे ब्रांच पोस्टमास्टर, ज्याला आपण BPM म्हणतो. दुसरं असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर म्हणजे ABPM. आणि तिसरं पद आहे डाक सेवक. आता या तिघांची कामं थोडी वेगवेगळी आहेत. आता पाहूया की या पदांवर नक्की काम काय करावं लागतं, कामाचे तास किती असतात, आणि हो, सगळ्यांच्या मनात जो प्रश्न असतो तो म्हणजे पगार किती मिळतो. ओके, तर इथे आपण बघू शकतो की कामामध्ये काय फरक आहे. जे ब्रांच पोस्टमास्टर म्हणजे BPM असतात त्यांच्यावर पूर्ण ब्रांच पोस्ट ऑफिस सांभाळण्याची जबाबदारी असते. अगदी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या सेवा पुरवण्यापासून सगळं काही. या उलट असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाक सेवक यांचं मुख्य काम असतं पत्र, पार्सल वाटप करणं, स्टॅम्प विकणं आणि BPMला मदत करणं. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट, आता काही महत्त्वाच्या अटी समजून घेऊया. परत एकदा सांगतो, GDS हे रेग्युलर सरकारी कर्मचारी नाहीत. दिवसाला साधारण 4 ते 5 तास काम करावं लागतं. वयाच्या 65 वर्षांपर्यंत यात सेवा देता येते. आणि नोटिफिकेशननुसार एक अट अशी आहे की या कामातून मिळणाऱ्या भत्त्यांशिवाय उदरनिर्वाहासाठी उत्पन्नाचा दुसरा एखादा सोर्स असणं आवश्यक आहे. आता येऊया पगारावर. GDS कर्मचाऱ्यांना जो पगार मिळतो त्याला म्हणतात TRCA म्हणजे टाइम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स. ब्रांच पोस्टमास्टरसाठी हा साधारण 12,000 रुपये ते 29,380 रुपयांच्या रेंजमध्ये असतो. आणि ABPM किंवा डाक सेवक पदासाठी 10,000 रुपये ते 24,470 रुपयांच्या रेंजमध्ये. आणि एवढंच नाही, तर यावर महागाई भत्ता म्हणजे DA आणि दरवर्षी 3% वाढ सुद्धा मिळते. बरं, मग आता काम आणि पगार तर कळला, पण प्रश्न हा आहे की ह्या पदासाठी अर्ज कोण करू शकतं? चला आता पात्रता आणि आरक्षणाबद्दल जाणून घेऊया. तर बघा, यासाठी पात्रता काय लागते. वय हवं आहे 18 ते 40 वर्षांच्या मध्ये. शिक्षण फक्त 10वी पास. पण हो, 10वीमध्ये गणित आणि इंग्रजी हे विषय कंपल्सरी आहेत. ज्या राज्यात अर्ज करणार तिथली स्थानिक भाषा म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी मराठी 10वीपर्यंत शिकलेली असावी. सोबतच कम्प्युटरचं बेसिक ज्ञान आणि सायकल चालवता येणं गरजेचं आहे. सरकारी नियमांप्रमाणे इथे आरक्षण सुद्धा लागू आहे. म्हणजे SC, ST, OBC, EWS आणि दिव्यांग उमेदवारांसाठी जागा राखीव असतात. त्यामुळे अर्ज करण्याआधी आपल्या कॅटेगरीसाठी जागा आहेत की नाही हे नक्की तपासा. आणि इथे खूप चांगली बातमी आहे, सगळ्या महिला उमेदवार मग त्या कोणत्याही कॅटेगरीच्या असोत. सोबतच SC, ST, दिव्यांग आणि ट्रान्सह्युमन उमेदवारांना कोणतीही ॲप्लिकेशन फी नाहीये. फी पूर्णपणे माफ आहे. ठीक आहे, तर पात्रता बसत असेल तर आता पुढचा प्रश्न येतो की अर्ज करायचा कसा. तर ही सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे. चला बघूया अर्ज कसा करायचा आणि महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत. प्रोसेस एकदम सोपी आहे. सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटवर जाऊन वन टाइम रजिस्ट्रेशन करायचंय. एकदा रजिस्ट्रेशन झालं की मग लॉग इन करून ऑनलाईन फॉर्म भरायचा. त्यात आपला फोटो आणि सही अपलोड करायची. ज्यांना फी लागू आहे त्यांनी ती ऑनलाईन भरायची आणि मग फायनल सबमिट करायचं, बस. आता ह्या तारखा जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. रजिस्ट्रेशन सुरू होते 31 जानेवारी 2026 पासून आणि शेवटची तारीख आहे 14 फेब्रुवारी. अर्ज आणि फी भरण्याची शेवटची तारीख आहे 16 फेब्रुवारी. आणि समजा फॉर्म भरताना काही चूक झाली तर घाबरायचं नाही, 18 आणि 19 फेब्रुवारीला करेक्शन विंडो ओपन होईल. चला आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, सिलेक्शन प्रोसेस. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, यासाठी कोणतीही परीक्षा नाहीये.
मग प्रश्न उरतो की मेरिट लिस्ट लागते कशी? हे अगदी 100% खरं आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही, तोंडी परीक्षा नाही, काहीच नाही. आणि हाच तर याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे 10वीला चांगले मार्क आहेत पण स्पर्धा परीक्षांची तयारी करणं जमत नाही. मग साहजिकच मनात प्रश्न येतो की जर परीक्षाच नाही तर फक्त 10वीच्या मार्कांवरून निवड कशी काय होते? चला याचं गणित समजून घेऊया. तर बघा, निवड पूर्णपणे 10वीच्या मार्कांवर अवलंबून आहे. एक ऑटोमॅटिक सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट तयार होते आणि यात अचूकता राहावी म्हणून मार्कांची टक्केवारी 4 डेसिमल पॉईंटपर्यंत मोजली जाते. आणि हो, ज्या बोर्डमध्ये ग्रेड्स दिले जातात तिथे सिस्टम ऑटोमॅटिकली 9.5च्या फॅक्टरने गुणून ते मार्कांमध्ये कन्वर्ट करते. पण समजा 2 उमेदवारांना अगदी सेम म्हणजे डेसिमल पॉईंटपर्यंत सारखेच मार्क मिळाले तर मग काय? तेव्हा वापरली जातात टाय ब्रेकर रूल्स. यात सगळ्यात आधी पाहिलं जातं वय. ज्याचं वय जास्त त्याला प्राधान्य मिळतं. तिथेही टाय झाला तर मग आरक्षित प्रवर्गातल्या महिला उमेदवारांना आणि त्यानंतर पुरुष उमेदवारांना संधी मिळते. ओके, समजा मेरिट लिस्टमध्ये नाव आलं, मग पुढे काय? निवड झालेल्या उमेदवारांना SMS किंवा ईमेलने कळवलं जाईल. त्यानंतर 15 दिवसांच्या आत सांगितलेल्या ठिकाणी जाऊन आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यावे लागतील. यात मुख्यत्वे 10वीची मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, ओळखपत्र आणि मेडिकल सर्टिफिकेट लागतं. आणि हो, अर्ज भरताना या काही गोष्टी डोक्यात ठेवा. एका उमेदवाराने फक्त एकच अर्ज करायचा आहे. फॉर्ममध्ये कोणतीही चुकीची माहिती देऊ नका, नाहीतर अर्ज सरळ रद्द होऊ शकतो. आणि आपला फोटो आणि सही एकदम क्लिअर अपलोड करा. तर मित्रांनो, ही होती ग्रामीण डाक सेवक भरती 2026 बद्दलची सगळी महत्त्वाची माहिती. आशा आहे की सगळे प्रश्न दूर झाले असतील. आता जर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा एक स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल व्हिडिओ हवा असेल तर लगेच खाली कमेंट सेक्शनमध्ये हाऊ टू अप्लाय असं लिहा. तुमच्या कमेंट्सवरूनच आम्ही पुढचा व्हिडिओ बनवू.